मोठा बदल केला. अशा पद्धतीने जरी प्रगतीकडे वाटचाल करत असलो तरी दुसरीकडे आपल्यामधली दरी ही फार मोठी आहे. आणि ग्रामीण भाग असेल, आदिवासी वाड्या, वस्त्या आणि पाड्यांपर्यंत जात खऱ्या अर्थानं काम करत असताना या गोष्टीची जाणीव होते. आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगतो, या मानवी तस्करीच्या माध्यमातून आदरणीय नीलमताई, आदरणीय पंकजाताई, मेघनाताई आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ मला आवर्जून सांगायचंय, 3 वर्षामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने ज्या मिसिंग केसेस होत्या, मिसिंग केसेसची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मग या मिसिंग केसेस ह्या कॉलेजवयीन तरुणी असतील, विद्यार्थिनी असतील, यांना खरं तर प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणं, नोकरदार स्त्रियांमध्ये नोकरीचं आमिष दाखवणं, परदेशामध्ये अफाट पैसा दिला जाईल अशा पद्धतीची जाहिरात करणं आणि केवळ मुली आणि महिलांचीच नाही तर पुरुषांची सुद्धा मानवी तस्करी केली जाते. आणि मानवी तस्करीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बालकामगार सुद्धा असू शकतो की त्याला वेठबिगारी सारख्या कामाच्या ठिकाणी जुंपणं. त्याचबरोबर या मानवी तस्करीच्या माध्यमातून, एजंटच्या माध्यमातून या मुली आणि महिलांची फसवणूक करणं, हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं मोठी मोहीम हाती घेतली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, खरं तर एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर असेल, इंडिया एम्बसी असेल, यांच्या मदतीने गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून मस्कत, ओमान, दुबई या देशांमध्ये असलेल्या महाराष्ट्रातल्या या मुलींना, महिलांना परत आणण्यासाठी यशस्वी झालो. आणि जवळजवळ 24 मुली आणि महिला आम्ही भारतात घेऊन आलो. पण केवळ 24 मुली आणि महिलांना भारतात आणलं म्हणजे फार मोठा यशाचा टप्पा घातलाय असं अजिबात नाही. खऱ्या अर्थानं अजून फार मोठं काम बाकी आहे. यामध्ये मी विशेष उल्लेख करेन आमच्या संगीताताई पाटील ज्या या ठिकाणी बसलेत, नीलमताई मला यांची आवर्जून ओळख करून द्यायची, पंकजाताई, आमच्या संगीताताई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. आणि खऱ्या अर्थानं परदेशामध्ये ज्या मुली आणि महिलांना नोकरीचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यांना त्या देशांमध्ये एजंटच्या माध्यमातून घेऊन गेल्यानंतर एअरपोर्टवरती असतानाच त्यांचं पासपोर्ट आणि डॉक्युमेंट काढून घेतले गेले. आणि या आखाती देशामध्ये ज्या पद्धतीने गाड्यांचे शोरूम असतात त्या पद्धतीने अक्षरशः महिलांचे देह विक्रीचे शोरूम उभे केले. हे सगळं भयानक होतं. या सगळ्यांमध्ये काम करत असताना कोरोना कालावधीनंतर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी वाढली. कारण घरामध्ये कर्त्या पुरुषाचं म्हणजे अर्थात पित्याचं किंवा भावाचं निधन झाल्यानंतर कुटुंब चालवायचं कसं हा प्रश्न कुटुंबाला पडला. आणि यामधील महिलांची आर्थिक व्यवस्था ढासळल्यानंतर ही होणारी कुचंबणा आणि त्यामुळे येणाऱ्या जाहिरातींना, आमिषांना बळी पडून मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी या एजंटशी संपर्क साधला. आणि या एजंटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना नोकरीचं आमिष दाखवणं, गलेलठ्ठे पगाराचं आमिष दाखवणं आणि या दुसऱ्या देशांमध्ये त्यांना घेऊन गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणातली ही मानवी तस्करी होती. खरं तर ही मानवी तस्करी टाळण्यासाठी आपण जनजागृतीची मोहीम देखील हाती घेतलेली आहे. पण आजही शाळा कॉलेजमधून असेल किंवा महिलांमध्ये असेल, वर्किंग वुमनमध्ये असेल, ही जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. आमचा ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट सुद्धा फार चांगल्या पद्धतीचं काम या सगळ्या माध्यमातून करतो. कोणतीही मिसिंग केस ही 4 महिन्यामध्ये डिटेक्ट झाली नाही तर ती ह्युमन ट्रॅफिकिंगकडे जाते. पण कोणत्या घटना घडल्यानंतर तपास करण्यामध्ये वेळ, यंत्रणा कामाला लावण्यापेक्षा जनजागृतीची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेत असताना यामध्ये कोणती यंत्रणा ही कार्यरत आहे ती यंत्रणाच उद्ध्वस्त झाली पाहिजे. कारण की ही सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मुली आणि महिला इतर देशामध्ये देह विक्रीसाठी त्यांना नेलं जातं. त्यावेळेस ही तस्करी होतीच कशी? मुळात या यंत्रणेवरतीच घाव घातला पाहिजे जी खऱ्या अर्थाने या समाजाला पोखरते. आणि म्हणून आज या ठिकाणी संघर्षाच्या या शोषणाविरोधातला लढा प्रखर करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आज दिवसभराच्या या चर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चर्चासत्र आयोजन केलेलं आहे. या पहिल्या चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात, आपण त्याच्यामध्ये काय उपाययोजना करू शकतो, हे पहिल्या चर्चासत्रामध्ये होईल. दुसऱ्या चर्चासत्रामध्ये एक मानवी तस्करीच्या विरोधातला कृती आराखडा हा ठरवला जाईल. आणि मला खात्री आहे सन्माननीय व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर या मानवी तस्करीच्या विरोधातली चळवळ प्रखर करत असताना भारतातून, महाराष्ट्रातून कोणत्याच मुली आणि महिलांची किंबहुना पुरुषांची सुद्धा मानवी तस्करी होणार नाही यासाठी निश्चितच आपला मोलाचा सल्ला, मार्गदर्शन आणि हातभार हे राज्याला, देशाला एक दिशा देणारा असणार आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाने गेली 3.5 वर्षामध्ये ई सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणातली चळवळ उभी केली.
राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्तेच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। विशेष म्हणजे यासाठी आम्ही फेसबुकच्या मेटा बरोबर सुद्धा टायअप केलेला आहे, जेणेकरून फोटो मॉर्फ करणं, कुणाच्या फोटोचा गैरवापर करून त्यामध्ये कुटुंबाला किंवा संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करणं असं काही असेल तर 48 तासामध्ये त्या व्यक्तीचा फोटो हा सोशल मीडियावरून हटवणं आणि नंतर त्यामध्ये गुन्हेगारी दाखल करत असताना कायद्याच्या चौकटीतून संबंधींना न्याय देण्याची भूमिका ही या माध्यमातून घेतली जाते। बालविवाह, विधवा प्रथा, हुंडाबळीच्या विरोधातली असेल, ग्रामसभेमध्ये मोठ्या प्रमाणातले ठराव असतील आणि ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोगाच्या माध्यमातून आपण काम करतोय। डीव्हीच्या बाबत फार मोठ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या खऱ्या अर्थानं कोरोना कालावधीमध्ये तर घडल्यात। एनसीआरबीच्या अहवालानुसार आज 2022 ते 2023 असेल, 2023-24 असेल आणि 24-25 असेल। एनसीआरबी सांगतो की घटना ह्या सारख्याच आहेत, पण यामध्ये कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे खऱ्या अर्थाने एका गोष्टीचं समाधान आहे की आता महिला अन्याय सहन करत नाहीत। या अन्यायाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या व्यासपीठाच्या माध्यमातून ती त्यांची तक्रार दाखल करतात आणि त्यांना न्याय मिळेल ही शाश्वती यामध्ये महायुती सरकारने दिलेली आहे। ह्या एका गोष्टीचं मला मनापासून समाधान वाटतं। आजच्या या मानवी तस्करी विरोधाच्या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातली फार मोठी चळवळ आपण उभी करणार आहोत। ही आकडेवारी भयानक आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये या आकडेवारीच्या बरोबरच जनजागृती मोहीम राबवणं, मुलींमध्ये समुपदेशन करत असताना खऱ्या अर्थानं समाजामध्ये जगत असताना माणूस म्हणून आणि नागरिक म्हणून आपली भूमिका मान्य करत असताना ती समजून सांगणं ही सुद्धा आता आपली जबाबदारी आहे। आमची खऱ्या अर्थानं खाकी वर्दी या ठिकाणी आहे। मला कायमच अभिमान वाटतो जिथं कुठे तपासाला यंत्रणा गरजेची असते, तत्परता असते, त्या ठिकाणी आपण तत्परतेने उपस्थित राहत समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपराच्या विरोधातला बिमोड करत असताना विकृतीच्या विरोधातली लढाई आपण सगळेजण लढतोय। पण अजूनही येणाऱ्या एआयच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आजच्या दिवसभराचा परिसंवाद हा अतिशय उपयोगी ठरेल आणि मी त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे, संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण माननीय व्यासपीठ वेळात वेळ काढून अगदीच एकाच मेसेजवरती किंवा एका पत्रावरती आपण सगळेजण आलात, मला विशेष धन्यवाद द्यायचे। आदरणीय नीलमताई असतील, पंकजाताई, पंकजजी, मेघनाताई, आमच्या श्रीजयाजी असतील, सनाजी असतील, हरुणजी असतील, आमच्या मनीषाताई आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे सुद्धा कमिटीवरती काम करणारे लोक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्या बाबत सातत्याने जनजागृती आपल्या माध्यमातून देखील व्हावी आणि हा फार मोठा असलेला प्रश्न खऱ्या अर्थानं समाजाची व्यवस्था बिघडवणारा आहे। म्हणून आपण सगळेजण अतिशय महत्त्वाचा विषय आणि त्याचं गांभीर्य ओळखून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि एका गोष्टीचं समाधान वाटतं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आमचे ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट आजच्या या परिसंवादाच्या निमित्तानं एक वेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या सगळ्या गोष्टींना अटकाव घालण्यासाठी प्रयत्नशील राहतील। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते, थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।